1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी चण्याची डाळ आपण भिजत टाकली होती। तर याचा आपण ढोकळा बनवणार आहे। तर आता हे संध्याकाळी मी मिक्सरला काढून घेत आहे। आता आपण हे बॅटर मिक्सरला बारीक काढून घेतलंय। हे बघा बारीक काढलं आहे। तर आपण आता हे ओव्हरनाईट साठी 7 ते 8 तास झाकून ठेवूया। ढोकळ्याचं बॅटर रात्रभर झाकून ठेवलं होतं। हे बघा आता फॉर्मॅट झाला आहे। याच्यामध्ये हळद, तेल, मीठ, साखर, लिंबू, दही थोडंसं टाकून मिक्स केला आहे। त्याला आपण टाकून घेऊ। हे बघा आपण बॅटर टाकून घेतलंय। त्याच्यावर आपण थोडंसं तिखट टाकू। चला ते 20 ते 15 मिनिट आपण झाकून ठेवून वाफू देऊ याला। चला तर आपला ढोकळा शिजला काय नाही आपण बघून घेऊ। हे बघा आणखी थोडंसं बॅटर उरलं होतं म्हणून मी इडलीच्या साच्यात टाकून दिलं आहे। हे बघा 10 ते 15 मिनिट झाले आणि खाली पण ते याच्यात टाकून ठेवलं आहे। बघा मी त्याला आणखी 5 मिनिट वाफवून देऊ आपण याला। तडका तयार केला आहे। त्याच्यामध्ये तेल, मोहरी आणि मिरच्या टाकून तडकू दिला आहे। माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही। ढोकळा तयार आहे बघू शकता। हे बघा किती स्पंजी झालाय। या मग तुम्ही पण खायला।